भगवान पांडुरंग म्हणा, गोपाल कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, कुठल्याही नावाने संत साहित्यामध्ये देवाला हाक हं. मारलेली आहे. तर त्यांच्या भेटीची ओढ आणि ती भक्ती याचा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. सो आपण बघितले आपले जेवढे पण देवी देवता आहेत, हं, प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी शस्त्र आहे. बरोबर. पण पांडुरंग असा एक देव म्हणजे मला असं वाटतं, की त्यांच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाहीये. मग बरोबर. यामागे काही कथा आहे का? प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला मुख्य संतांचा संदेश हा आहे, देवतत्व जरी सगळीकडे असलं म्हणून हं. म्हणून काय आपण अ, दरोडा घालणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या लोकांना आपण देव मानायचं का? हां. नाहीच ना. नाही. ते देवतत्व ज्याच्यामध्ये जागृत आहे आणि ज्याचं तसं आचरण आहे, तो वंदनीय झाला. ओके. हां. ज्याचं आचरण तसं नाहीये, तो वंदनीय नाहीये. बरोबर. मग तिथे जैशास तैसे वागणे हा संतांचा उद्देश. भगवद्गीतेवरती लोकमान्य टिळकांनी इतकं मोठं चिंतन समाजापुढे मांडलं ओके. आणि गीता रहस्य नावाचा ग्रंथ आपल्या समाजाला दिला. ओह! ते केवळ हे सांगण्यासाठी की अहिंसा परमो धर्म हे बरोबर आहे. हं. पण तो श्लोक अर्धा आहे. प्रत्येकाला आपलं कुटुंब हवं असतं, बरोबर. नाती हवी असतात. बरोबर. मग ही नाती जर अजून फुलवायची, छान कुटुंब राहिलं पाहिजे. मग आजच्या जमान्यात संतांनी जो उपदेश केलाय आणि आजचं जे आपलं आयुष्य आहे, ह्याची सांगड कशी घालता येईल? रामकृष्ण हरी मंडळी. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वारी संत कीर्तनाची प्रस्तुत उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेत कौस्तुभ अवचट सर. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सो आजचा आपला विषय आहे वारी. हं. पण त्या व्यतिरिक्त आपण कुठल्या विषयावर मार्गदर्शन करणार आहात, हे जर आमच्या प्रेक्षकांना सांगा? नक्कीच. खरं तर मी काय खूप मोठा मार्गदर्शक नाहीये. पण थोरामोठ्यांकडून गुरुकृपेने जे काय संत साहित्यातलं प्राप्त झालं, की जे आत्ताच्या काळामध्ये आपल्याला उपयोगी पडेल, तरुण पिढीला पण आणि सगळ्यांनाच पण. त्या संत साहित्याबद्दल आज आपण चर्चा करूया. संतांचा नेमका प्रापंचिक लोकांसाठी संदेश काय आहे? ओके, ज्याचा आपल्याला जीवनात रोजच्या जीवनात उपयोग होऊ शकतो. ओके, ओके. असं आपण एक चर्चा करूया. ओके. म्हणजे अर्थात संतांनी जे काही आयुष्य जगलेलं आहे ते आयुष्य आणि बरोबर. आज आपण काय आयुष्य जगतोय, आपल्याला जी गोष्ट मिळाली त्याची आपल्याला किंमत आहे, नाहीये, हं. या सगळ्या गोष्टींची आपल्याला आज चर्चा करायची बरोबर. आहे. येस. सो तुम्हाला आता विषय कळालेला आहे. कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत बघत राहा. सो आता आपण सुरुवात करू. नक्कीच. सो आता पहिला प्रश्न हाच आहे, की आता वारीचं पूर्ण वातावरण आहे. माऊलींची पालखी, तुकोबांची माऊली निघाली आहे. पंढरीच्या वाटेवरती निश्चित. पालखी निघाली आत्ता. सो एकंदर ह्या वारीचं महत्त्व म्हणजे अर्थात असं म्हणतात, की जे वारकरी आहेत कुठलंही इन्व्हिटेशन न देता लाखोच्या संख्येने हे वारकरी इथे येतात. सो या मागची एनर्जी, या मागचं अध्यात्म जरा ते काय ते समजावून सांगा ना? नक्कीच आवडेल. एक जनसामान्यांमध्ये एक जागरूकता निर्माण करण्याची मोठं काम महाराजांनी केलं. हं, म्हणजे चौघही भावंडांनी निवृत्तीनाथ महाराज, सोपान महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई आणि ती लोकांना देवाच्या भक्तीची सवय लागावी हं. आणि मुख्य त्याचा उद्देश हाच आहे, की आपलं आयुष्य हे देवाशी समर्पित असावं. देवाचं आपल्या आयुष्यावरती अधिष्ठान असावं. म्हणजे सगळ्या सुखदुःखातनं पार जाता येईल. हां. हा त्याचा मूळ हेतू आहे. सो अशी एक भागवत धर्माचा हा प्रचार आणि प्रसार ज्ञानेश्वर महाराजांनी समाजामध्ये आणला आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हा भागवत संप्रदाय अशा पद्धतीने तेव्हापासून सुरू झाला. तर त्याच्यामध्ये अर्थातच भगवान पांडुरंग म्हणा, गोपाल कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, कुठल्याही नावाने संत साहित्यामध्ये देवाला हाक हं. मारलेली आहे. तर त्यांच्या भेटीची ओढ आणि ती भक्ती याचा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. माझ्या अल्पमतीप्रमाणे ओके. जे काय आपण थोरामोठ्यांकडनं शिकतो ते. आणि वारीमध्ये अनेक लोकांना अनेक वर्ष सातत्याने स्वतः पांडुरंगांचे अनुभव आलेले आहेत. हो. हे मोठं अधिष्ठान ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे ठेवलं. आणि मग पुढची धुरा मग भागवत प्रसाराची संत नामदेव महाराजांनी सांभाळली. हं. 1275च्या पुढे साधारण 1360 पर्यंत नामदेव महाराजांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. मग 15व्या शतकात एकनाथ महाराजांचं कार्य झालं. हं. संत एकनाथ महाराज. नंतर 16व्या शतकात संत तुकाराम महाराजांचं आणि समर्थांचं कार्य झालं. अशी आपली ही संत परंपरा हं. महाराष्ट्राची खूप मोठी आहे, खूप दिव्य आहे.
आणि वारी हा त्यातला सगळ्यात मोठा भागवत धर्माचा पाय आहे असं आपण मानतो आणि अनुभवतो सुद्धा. ओके. पण मग एकंदर ती जी एनर्जी आहे, हं, जसं मी मगाशी म्हणालो, की हं. कुठलंही आमंत्रण न देता लोकं हो, येतात, वारीमध्ये चालतात. म्हणजे आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतचा पूर्ण प्रवास हा पायी पायी असतो. असतो. आणि मी असं ऐकलंय, की ह्या प्रवासामध्ये कितीही अडचणी आल्या, तरी त्याच्यावरती मात करत सर्व लोकं तिथं पोहोचतात. बरोबर. सो याविषयी कुठली एनर्जी काम करते का, असं तुम्हाला वाटतं का? तर संतांची किती मोठी ऊर्जा त्याच्या मागे अशी आहे, की आपल्या वैदिक ग्रंथांप्रमाणे निर्गुण निराकार परब्रह्म हं, हे संतांच्या कृपेमुळे आपल्याला सगुण साकार पांडुरंग रूपामध्ये मिळालं. हं, ही सगळ्यात मोठी संतांचे आपल्यावरती असलेले उपकार आहेत. आणि पुढे मग सगळ्या अभंगांचा तुम्ही बघा, तर अनेक अभंग विठ्ठलांवरतीच का लिहिलेत? हां, कुठलाही अभंग पहा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. काही बोलीभाषेत अशा गवळणी पण आहेत, की एकदा तरी पंढरी पहारे गड्या, हां. मग तू तिथेच मारशील उड्या. म्हणजे अनेक अभंगांमधनं विठ्ठलाविषयीचं प्रेम, देवांविषयीचं प्रेम व्यक्त होतं. तर तो पांडुरंग परब्रह्म पंढरपूरमध्ये विठ्ठल या मूर्तीमध्ये ते जागृत ऊर्जा आहे. ती जागृत ऊर्जा संतांमुळे आपल्याला प्राप्त झाली. हं, ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तीसाठी आज ती दिव्य झाली आणि ती सगळ्यांना मिळावी, सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद मिळावे, सगळ्यांना त्याचा लाभ घेता यावा, आयुष्य सुखकर व्हावं म्हणून वारी परंपरा भागवत धर्माची सुरू झाली. या ह्याच्यामध्ये मी एक ऑब्झर्व्ह केलंय. सो आपण बघितले आपले जेवढे पण देवी-देवता आहेत, हं, प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी शस्त्र आहे. बरोबर. पण पांडुरंग असा एक देव म्हणजे मला असं वाटतं, की त्यांच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाहीये. मग बरोबर. यामागे काही कथा आहे का? एक कथा खूप छान सांगितली जाते. त्याच्या मागचा एक भाव असा आहे, की आपली 4 युग सांगितली जातात. हं, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. हां, चारही युगांमध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन वेगळं होतं. तसं कलियुगामध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन संतांनी सांगितलंय नामस्मरण. हां, होम हवन किंवा इतर कुठली माध्यमं जी होती, ती पूर्वीच्या युगांमध्ये होती. हां, कलियुगामध्ये मुख्य साधन सांगितलं नामस्मरण. हं, दुसरी गोष्ट कलीचा जो प्रभाव आपण जाणतो, तो मूळ कशामध्ये आहे? सगळ्या वाईट गोष्टींमध्ये आहे. करेक्ट. वाईट हां, गोष्टींचा प्रादुर्भाव आहे. वाईट गोष्टींना काळाचं साह्य आधी जास्त आहे. मग सत्याचा विषय थोडा उशिरा आहे. हां, हे कलीचं महात्म्य आहे. त्यात आपण काही नाही करू शकत. हं, तर मग कलियुगातनं या कलीच्या अत्यंत वाईट प्रादुर्भावातनं किंवा त्याच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी जर सोपं माध्यम आणि प्रापंचिक लोकांना करता येईल असं. हां, म्हणून एका ठिकाणी तुकाराम महाराज का एक सांगतात, की नाम संकीर्तन साधन पै सोपे, हां, जळतील पापे जन्मांतरीची, करेक्ट. न लगे सायास, जावे वनांतरा, हं, सुखे येतो घरा नारायण. तर तो मार्ग तिथे सांगितला अशासाठी आणि ती शस्त्र ह्याच्यासाठी नाही आहेत, की कलियुगामध्ये आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. ओके. रामायण आणि नंतर महाभारत. महाभारतामध्ये हा सिद्धांत भगवंतांनी सांगितला, की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल, हां, अधर्माचा जास्त प्रभाव वाढेल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन हं, आणि अवतार पुढे होणार पण आहे. कलियुगाच्या ओके, अंती समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे, कलियुगाच्या अंती कल्की अवतार होणार आहे. ओके. पण मग आत्ता आपल्यावरती जबाबदारी का ठेवली आणि पांडुरंगांनी शस्त्र धारण का नाही केली? तर भक्ती मार्गाने तुम्ही जबाबदारी घेऊन म्हणजे देवा तुम्ही बसा, आम्ही काम करतो, असं ओके, संतांचा आपल्याला उद्देश आहे. ओके. मग इथे दामाजी शेट्टींचा एक अनुभव खूप छान आहे, की दामाजी शेट्टीं अतिशय पांडुरंगांचे भक्त, अतिशय. पण काही कारणास्तव हळू त्यांच्यावर खूप मोठं कर्ज वाढत गेलं. हं, खूप जुना काळ आहे त्यावेळेचा. तर दामाजी शेट्टींचं कर्ज पांडुरंगाने उतरवलं असं सांगणारे अभंग आहेत. ओके. पण त्याच्यात मुख्य त्यांनी स्पष्टीकरण हे दिलेलं आहे, की सगळ्यांनी मिळून काम करून ते कर्ज उतरवलंय. पांडुरंगाने त्या ओके, कामाला यश दिलंय. ओके. आपण प्रयत्न करायचे. हां, आपल्या प्रयत्नांना यश देणार आहे. चमत्कार होणार नाहीये. करेक्ट. असा पण एक त्याच्यामध्ये मेसेज आहे. आणि शस्त्र या कारणासाठी नाहीये, की भक्ती मार्गाची इथे स्थापना आहे. ओके, ओके. म्हणून शस्त्र नाही. अजून एक लोकांना प्रश्न पडतो, की आपण
पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाची जी मूर्ती आहे हं. ती एका वेगळ्या मंदिरात आहे आणि रुक्मिणी हो. आईंची मूर्ती एका वेगळ्या मंदिरामध्ये आहे. हं, मग हं. यामागे पण काही कथा आहे का? यामागे आहे कथा, की आपल्या संत साहित्यामध्येच सापडते. अनेक कीर्तनकारांनी, मोठ्या विद्वानांनी ही सांगितली आहे. ती मला जेवढी माहिती आहे तेवढीच शेअर करतो, की काही कारणास्तव रुक्मिणी माता देवांवरती रुसल्या. हं, तर देवांचं मूळ स्थान कर्नाटकमध्ये वेगळ्याच ठिकाणी आहे कुठेतरी होतं. हं, म्हणजे तिथे मूर्ती होती. तिथे त्यांचं हं. पहिलं स्थान होतं. आणि रुक्मिणी आई रुसल्यानंतर त्यांच्यापासून रुसत-रुसत त्या फिरत भ्रमण करत एका वनामध्ये पोहोचल्या. ते ओके, पंढरपूरचं वन होतं ओके. तेव्हा. तर त्यांची समजूत घालण्यासाठी आणि त्यांना विनवण्यासाठी हं, म्हणून देव तिथून आले. ओके. आणि तिथे पुंडलिकाची गोष्ट घडली. मग त्यांची हो. दृष्टी पुंडलिकावरती पडली, भक्त पुंडलिक. मग ती काय होती, की सेवा, हं, मातृपितृसेवामध्ये तो पुंडलिक इतके मग्न झाले आहेत, की प्रत्यक्ष देव दरवाजापाशी आलेत आणि देवांनी त्याची चौकशी केली. पण तेव्हा आई-वडील पुंडलिकाच्या मांडीवर झोपले होते आणि पुंडलिक त्यांची सेवा करत होते. तर पुंडलिकांनी देवांपाशी एक वीट दिली हं, अशी, की तुम्ही विटेवर थांबा. पण आई-वडिलांची मी झोप मोडू शकत नाही. हं. या मातृ-पितृ भक्तीला प्रसन्न होऊन देव तिथे थांबले त्या विटेवरती, ओके, अशी कथा सांगितली जाते. ओके. आणि नंतर अर्थातच माता किती वेळ रुसणार हां, देवांवरती. मग समजूत काढून झालेलीच आहे. हां. त्यामुळे ती वीट जिथे ठेवली ती जागा वेगळी झाली आणि ओके. मातेची जागा वेगळी झाली. मग ती जिथे आहे तिथेच मूर्ती ती स्थापन झाली. अशी ती कथा आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये आपण बघतो, की प्रत्येक वारकरी एकमेकांना वाकून नमस्कार हो, करतात, माऊली म्हणतात. वय कितीही मोठं असू दे, लहान असू दे, बरोबर. कसंही. मग या मागचे जे काही अध्यात्म आहे किंवा त्या मागचा जो काही सेवाभाव आहे, तो हं. एक्झॅक्टली काय आहे? यामागचा भाव एवढाच आहे, की प्रत्येकामध्ये देव पाहणं. हं, प्रत्येक पण अर्थात याचा अर्थ असा नाही आहे, की समोरचा कसाही वागला तरी आपण त्याला हे करायचं. हं. प्रत्येक मनुष्यामध्ये त्या परब्रह्माचा अंश आहे. त्या अंशाला तो नमस्कार केला जातो. त्या ओके. व्यक्तिगत माणसाला केला जात नाही. तो तुमच्यामध्ये जो एक हृदयस्थ परमेश्वर हं. आहे. आपल्या सर्वांमध्ये ते परमेश्वराचं तत्व आहे. त्या तत्वाला नमस्कार केला जातो. ओके. की कोणास ठाऊक कुठल्या रूपामध्ये पांडुरंग असेल समोर, ही हं. पण एक त्याच्यामागे भावना असते. कारण अनेकांना वारीमध्ये प्रत्यक्ष दर्शन पण पांडुरंगाची झालेली आहे ओके. आणि ती संत साहित्यामध्ये सापडतात. असे वेगवेगळे त्याच्यामध्ये भावना. पण मूळ संस्कार हाच आहे, की प्रत्येकातच तो देव आहे. त्या देवाला मी प्रणाम करतो. सो म्हणजे तुम्ही जे म्हणताय, की प्रत्येकामध्ये हं, देव आहे आणि त्या देवाच्या अंशाला तो नमस्कार आहे. बरोबर. पण हे आपण चित्र वारीमध्ये बघतो. हं, पण आपण जर विचार केला, की सर्वसामान्य लोकं जे रोजचं जीवन जगतात, त्या जीवनामध्ये हा भाव कुठेतरी विसरला जातो. आपण आज बघतो घराघरामध्ये कलह चालू आहेत किंवा आपण रस्त्यावरती बघतो एकमेकांना हाणामारी होते. आपण व्हिडिओज बघतो. बरोबर आहे. मग इथे कुठेतरी हा भाव विसरला गेलाय. म्हणजे संतांनी आपल्याला एक उपदेश केला होता. बरोबर. तो उपदेश कुठेतरी आपण नॉर्मल आयुष्य जगताना विसरतोय. मग याविषयी काय सांगाल? अगदी खरं सांगायचं तर ते विसरणं स्वाभाविक आहे. कारण आत्ताचा काळच इतका विचित्र आहे. आणि ह्याच्यासाठी एक महत्त्वाचा अभ्यास आपल्याला हा समजून घ्यायला पाहिजे आणि तो का संत साहित्यातनं ते पण आपल्याला कळेल. भगवद्गीतेचा मूळ उद्देशच काय झाला? हं, भगवद्गीता सांगावीच का लागली भगवानांना, अर्जुनाला? की समोर जे युद्ध आहे, समोर जे शत्रू आहेत, ते सगळे नातेवाईक आहेत माझे. हं, ते माझे चुलत भाऊ आहेत. त्याच्यात गुरु द्रोणाचार्यांसारखे स्वतः गुरु आहेत. म्हणजे हं. ज्यांच्याकडनं गुरुगृहातनं सगळं शिक्षण घेतलं, तर ते गुरुसुद्धा आज समोर आहेत. हां, किती अवघड अवस्था असणार आहे, विचार करा तुम्ही अर्जुनाची. आणि तिथे भगवान म्हणूनच अर्जुनाला तो विषाद झाला. विषाद म्हणजे दुःख झालं. हां, आणि पहिला अध्याय जो विषाद योग म्हणतात, तो की त्यांनी देवांना प्रार्थना केली, की अरे अ, त्यांची मैत्री होती श्रीकृष्णाची. अरे हां. श्रीकृष्ण, हे सगळं युद्ध करून मी राज्य मिळवण्यापेक्षा अ, मी कटोरी म्हणून भिक्षा मागणं मला जास्त पसंत हो. करेल. म्हणून तिथं भगवद्गीतेचा जन्म आहे. आणि तो एकच गोष्ट महत्त्वाचा संदेश सांगण्यासाठी, नातं कुठलंही असो, जर ते अन्याय करत असेल, तर ते सेवाभावाचं तिथे राहत नाही ओके. किंवा ते पूजनीय राहत नाही. मग गुरु आहेत, पण अन्यायाच्या बाजूने उभे आहेत.
मग ते तुझे शत्रू. तू नाही मारलंस तर ओके. ते त्यांना तुला मारणार आहेत. हं. हे एक्सप्लेन करण्यासाठीच तर सगळा भगवद्गीतेचा जन्म आहे. करेक्ट. आणि हेच पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे उदाहरणं देऊन सांगितले. हं. त्यामुळे प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला मुख्य संतांचा संदेश हा आहे, देवतत्व जरी सगळीकडे असलं म्हणून हं. म्हणून काय आपण अ, दरोडा घालणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या लोकांना आपण देव मानायचं का? हां. नाहीच ना. नाही. ते देवतत्व ज्याच्यामध्ये जागृत आहे आणि ज्याचं तसं आचरण आहे, तो वंदनीय झाला. ओके. हां. ज्याचं आचरण तसं नाहीये, तो वंदनीय नाहीये. बरोबर. मग तिथे जैशास तैसे वागणे हा संतांचा उद्देश आहे. ओके. मग तुमचे गुरु असतील, तुमचे आई-वडील असतील, पती-पत्नींचं नातं असेल, बहीण-भावांचं नातं असेल. पण जर ह्यातलं कुठलंही नातं तुमच्यावर भयानक मोठा अन्याय करत असेल, हो. तर ते तिथे पूजनीय राहत नाही. हे श्रीकृष्णाने खूप अर्जुनाला सांगण्यासाठी मेहनत घ्यावी लागलेली आहे. हं. त्यामुळे असं आहे खरं तर, की ज्याचं आचरण तसं आहे तो वंदनीय आहे. ओके. नाहीतर मग जैशास तैसे तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. मग ह्याला दुसरी अजून एक मोठी पुष्टी देणारी गोष्ट काय आहे, हं. की एक काळ आपला असा भारताने पाहिला आहे, की अत्यंत भोळी आणि अडाणी जनता आहे. हं. आणि अहिंसा परम धर्म हं. या भगवद्गीतेच्या अर्ध्या श्लोकवरती ते इन्फ्लुएन्स झालेत. ओके. खूप प्रभावाखाली गेलेत. म्हणजे समोरच्यानी मला जर कानफडात मारली, तर हं. मी त्याला दुसरा गाल पुढे करायचा. ओके. ही अहिंसा अहिंसा. पसरवली गेली. हं. आणि पुढे त्याचं गंमत अशी झाली, की लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सगळ्यात मोठं योगदान लोकमान्य टिळकांचं सावरकरांच्या आधी असं आहे, हं. की मंडालेच्या अत्यंत विचित्र तुरुंगात म्हणजे अशा ठिकाणी जर आपण खोलीत 1 तास, 2 तास जरी बंद असलो, हं. तर आपण डिप्रेशनमध्ये जाऊ. हां. अशा ठिकाणी भगवद्गीतेवरती लोकमान्य टिळकांनी इतकं मोठं चिंतन समाजापुढे मांडलं ओके. आणि गीता रहस्य नावाचा ग्रंथ आपल्या समाजाला दिला. ओह! ते केवळ हे सांगण्यासाठी, की अहिंसा परमो धर्म हे बरोबर आहे. हं. पण तो श्लोक अर्धा आहे. धर्म हिंसा प्रमुच्यते. धर्माच्या ओके. रक्षणासाठी हिंसा करायला लागली तर ती केली पाहिजे. ओके. म्हणजे पुन्हा आपण एका संत संत साहित्यच म्हणू आपण. हं. गीता रहस्य सारखा एक भला मोठा करेक्ट. ग्रंथ टिळकांनी दिला आणि त्या अडाणी भोळ्या जनतेच्या या गैरसमजातनं बाहेर काढण्यासाठी किती मेहनत घ्यावी हं. लागली. म्हणजे पुन्हा मंडालेसारख्या तुरुंगात हे चिंतन झालंय, की हां. असं नसणार हे भगवंताचं सांगणं, की एक गाल तुला कानफडात मारली तर तू दुसरा पण गाल पुढे कर. हां. हे सांगणं नसणार आहे. हे चिंतन करण्यासाठी गीता रहस्याचा जन्म आहे. वाह! तुम्ही अनेक उदाहरणं बघा अ, काळात मागे गेलात तर. अ, मुख्यतः महाभारतच. सगळ्या प्रकारची नाती त्याच्यामध्ये आली आहेत. हो. अगदी मैत्रीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये विश्वासघात आहे. भावांभावांमध्ये विश्वासघात आहे. गुरु शिष्यांमध्ये विश्वासघात हं. आहे. आणि हे महाभारत कुठलं? हे साहित्यिकांनी लिहिलेलं महाभारत नाही. हे व्यासांचं ऑथेंटिक हां. महाभारत सांगतं. मग ह्याच्यावरती तुम्हाला अजून छान अभ्यास करायचा असेल तर आता आपळेबुवांचे पण छान व्हिडिओ YouTubeवर अवेलेबल आहेत. हां. त्या गोष्टीतनं जरूर महाभारत समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात, की आपण जे आत्ता आयुष्य जगतोय, हे हं. प्रत्येक व्यक्ती कुठलाही असो, त्याचं कुठलाही प्रत्येकाचं असो. आयुष्य महाभारतामध्ये सापडतं आहेच आपल्याला आहे. प्रश्न ओके. सापडतो, उत्तर ओके. सापडतं. त्यामुळे सगळेच भाऊ वंदनीय असतील का? नाही. सगळेच आई-वडील वंदनीय असतील का? आई-वडील हे नातं नक्कीच पूजनीय आहे. हं. पण आई-वडीलच जर मुलांवर अन्याय करत असतील, तर ते पूजनीय राहत नाही हे समजून घ्यायला पाहिजे. पण मग अर्थात समजा आता प्रत्येकाला आपलं कुटुंब हवं असतं, बरोबर. नाती हवी असतात. बरोबर. मग ही नाती जर अजून फुलवायची, छान कुटुंब राहिलं पाहिजे. मग आजच्या जमान्यात संतांनी जो उपदेश केलाय आणि आजचं जे आपलं आयुष्य आहे, ह्याची सांगड कशी घालता येईल? अतिशय छान प्रश्न विचारला. खूप बरं झालं. ह्यातलंच कसं आहे माहिती आहे का? आपण खूप छोटे असतो आणि आपलं आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यांमधनं जात हां. असतं. वेगवेगळ्या परिस्थितींमधून जात असतं. तिथे निर्णय क्षमता चांगली होणं, योग्य दिशा असणं, आपले विचारांची दिशासुद्धा योग्य असणं, ह्याच्यासाठीच संत साहित्य आपल्याला उपयोगाला येतं. मग काय येतं संत साहित्य हं. म्हणजे काय? तुकाराम गाथा. तुकाराम गाथेतले अभंग प्रपंचासाठी. हं. संतांनी अनेक कष्ट सोसलेत आणि संतांनी प्रचंड मोठे त्रास सहन केलेले. हं. पण आपल्याला उपदेश देण्यासाठी किंवा आपल्याला एक चांगली दिशा दाखवण्यासाठी सोप्या भाषेमध्ये आता अगदी एक सोपं उदाहरण तुकाराम महाराजांचं दिव्या अभंगाचं.
साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोभाते जिंकावे, निद्रेते मारावे, भोजन करावे परिमित. जनाते एकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. तुका म्हणे ऐशा साधनी जो आहे, त्याची ज्ञान लाभे कुरकुटे. आता फोड करायची त्या काळातल्या सामाजिक स्थितीवर ला अनुसरून लिहिलेला हा करेक्ट. अभंग आहे. पण मग ह्याच्यात काय सांगितलं, साधक जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमची कशी अवस्था पाहिजे, भोजन परिमित पाहिजे, निद्रा कमी पाहिजे, सावधगिरी पाहिजे, ओके. चारित्र्य सांभाळता आलं पाहिजे. मग असं जेव्हा सगळे तुम्ही पाळून साधक राहाल तेव्हा गुरुकृपेने तुम्हाला ज्ञान लाभणार. 5 चरणांमध्ये हा एक संदेश देऊन टाकला. ओके. असं संतच आहे. म्हणजे प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला कुठे कुठे कसं कसं मार्गदर्शन पाहिजे हे सगळं त्याच्यात सापडतं. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव हा एक त्यांचा एक सुंदर ग्रंथ आहे, ज्याच्यात महाराजांना आलेले दिव्य अनुभव त्यांनी लिहिले. ओके. 8 का 9 प्रकरण आहेत त्याची. आणि सगळ्यात मोठा सोप्या भाषेतला आणि अतिशय उपयुक्त अभ्यास करण्यासारखा ग्रंथ म्हणजे श्री ग्रंथराज दासबोध. आणि ही एक मोठी गोष्ट आपल्याला मिळाली. समर्थ जेव्हा होते, 1600चाच काळ आहे हा, 1635-40च्या पुढचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या आधीचा काळ अत्यंत कठीण होता, अत्यंत कठीण. आणि समर्थांपुढे हे आव्हान होतं की लोकांच्या मनामध्ये आता देवावर विश्वास बसवायचा आहे आपल्याला, जो उडून गेलेला आहे. करेक्ट. ही एक पहिलं आव्हान त्यांनी पेललं. मग दासबोधाची रचना कल्याण स्वामींबरोबर झाली शिवथरगडमध्ये. मग मनाचे श्लोक झाले. मग इतरही खूप समर्थांचं वाङ्मय आहे. अनेक लिखाण आहे. प्रापंचिक लोकांसाठी विद्यार्थ्यांचे रामदास म्हणून एक प्रकरण आहे. मग विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आयुष्यामध्ये कसं वागलं पाहिजे, कोणत्या सवयी असल्या पाहिजे, कशा प्रकारची तुमची जीवनशैली असली पाहिजे, म्हणजे जी तुम्हाला सरळ मार्गाने सुखकर नेईल. मग विद्यार्थ्यांचे रामदास वेगळे, घरातल्या स्त्रीचं आचरण कसं पाहिजे, पुरुषाचं आचरण कसं पाहिजे, याचं एक खूप छान काव्य समर्थांचं आहे. ओके. तर ह्या सगळ्या साहित्यातनं आपल्याला खरं तर समजून घ्यायचं आहे की संतांचं सांगणं काय. संतांचं सांगणं हे अजिबात नाहीये की तुम्ही संतांसारखे राहा. ओके. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच सांडूनी परमार्थ केला, अन्न मिळेना खायाला, मग त्या करंट्याला परमार्थ कायचा. आता आधी प्रपंच करावा नेटका या एका विषयावर, या एका वाक्यावरतीच खूप वेळ बोलू शकतो, इतकं त्याच्यामध्ये मेसेज समर्थांनी दिलेला आहे. ओके. ग्रंथराज दासबोधामध्ये 20 दशक आहेत. दशक म्हणजे 10. म्हणजे एका अध्यायामध्ये आपण म्हणूया पुढे खाली 10 उपअध्याय आहेत असं म्हणता येईल थोडक्यात. तर या 20 दशकांमध्ये एक जीवनाचा एक पैलू समर्थांनी उघडून दाखवला. तारुण्य पण कसं असतं, बालपण कसं असतं, म्हातारपण वृद्धाप्य कसं असतं, भक्ती कशी करावी, रोजची जीवनाची दिशा कशी असावी, जे ऍक्च्युली आत्ताच्या काळात सुद्धा लागू होईल असंच सगळं लिहिलंय. ओके. मूर्ख लक्षण समास नावाचा एक समास आहे. बर. आणि पढत मूर्ख लक्षण असा पण एक समास आहे. तर अतिशय सोप्या भाषेत समजून कसं सांगितलं की मूर्ख कोणाला म्हणावं. ओके. मग अशी अमुक जीवनशैली जो पाळतोय तो मूर्ख. ओके. मग ती मूर्खाची लक्षणं त्याच्यात दिलेली आहेत. पढत मूर्ख, त्याला म्हणलंय शहाणे असून मूर्ख म्हणजे पढत मूर्ख. काय आपण म्हणतो अरे काय पढत मूर्ख आहेस का तू, असं की शहाणा आहे, कळत आहे, पण तरी पण चूक होती. त्याचे समास एक पूर्ण विस्तृत स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर नवविधा भक्ती, म्हणजे भक्तीचे 9 प्रकार समर्थांनी अतिशय सोप्या भाषेत छान सांगितले. त्याच्यानंतर ब्रह्मज्ञान म्हणाला तर खरं तर ते 14 ब्रह्मांचा नावाचा एक पूर्ण दशकच आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान सोप्या शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चारही मुक्ती कशा असतात त्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न नाही, सुंदरच सांगितलंय खरं तर. दासबोधाबद्दल मी काय बोलणार, इतका मोठे विद्वान संत साहित्यिक आहेत आपल्या भारतामध्ये. पण दासबोध हा अतिशय उपयुक्त ठरू शकतो आत्ताच्या काळामध्ये, तरुणांमध्ये पण आणि सगळ्यांनाच, सगळ्या वयोगटांना उपयुक्त पडू शकतो. तर
श्रोते पुसती कोण ग्रंथ, हं. काय बोलिले जी येथ, श्रवण केलिया प्राप्त काय आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. ओह! भक्तीचे नियोगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथ. या पहिल्या 3 ह्याच्यातच त्यांनी एक असा सांगितलं असं, की या ग्रंथात काय मिळेल? हं. तर हा ग्रंथ वाचून श्रवण केल्याने तुम्हाला एक निश्चयात्मक मार्ग मिळेल, ओके. की जिथे तुम्हाला दैवी अनुभव येऊ शकतात. देवाच्या हो. अस्तित्वाचे अनुभव येतात. कुठलंही तुमचं उपास्य असेल. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणून मग भक्ती कशी करावी? भक्ती ओके. काय केलं म्हणजे ही भक्ती म्हणतात. हं. आता ह्याच्यावरती सुद्धा खूप मोठे विद्वान लोक आहेत. पण सोप्या शब्दात समर्थ म्हणतात, कारणाशिवाय प्रेम म्हणजे भक्ती. ओके. माझी स्वामींवर भक्ती आहे. हं. पण परत इथे एका ठिकाणी समर्थ म्हणतात बघा, जनाचा लालची स्वभाव, हं. आरंभी म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव, ओह! ऐसी प्रार्थना. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामीच मागते. ओके. आता हे परत जनाचा हा स्वभाव जनस्वभाव निरूपण नावाच्या समासामध्ये आलेला आहे. ओके. म्हणजे काय, की भक्ती तुम्ही कशी करा हे मार्गदर्शन मिळतं. गुरु कसा असावा, हं. सद्गुरू कसा असावा, कोणत्या कोणत्या गोष्टींना तुम्ही गुरु म्हणू शकता व्यक्तींना, कोणत्यांना नाही म्हणता पाहावा. ओके. मग सद्गुरूंचे अधिकार कसे, मग देवापेक्षा सद्गुरू मोठा कसा, हं. मग सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये किती आमूलाग्र बदल घडवू शकतात, ह्या सगळ्याचं निरूपण. आणि आपण म्हणतो ना, ज्ञान सगळ्यांना सारखं असतं. हं. जे आशय तुम्हाला समर्थ दासबोधात सापडतील तेच तुकारामांचं म्हणणं आहे. हं. तेच तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सापडतील, तेच तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतील. म्हणून संत साहित्याचा अभ्यास खूप उपयोगी पडतो. हं. करेक्ट. तुम्ही आता गुरुचा एक उल्लेख केला, की गुरु कसा असावा? आजकाल एक परंपरा आली आहे, खूप प्रचलित आहे, की हो. माझा आज मी गुरु केलाय किंवा मी गुरुचं ऐकतो. आता हे गुरु कुठले असतात आय डोंट नो, माहीत नाहीत. हम्म. पण या गुरूंमुळे कुठे ना कुठेतरी दिशाभूल होत जाते. जाते. सो आपण हे बघतो. मग गुरु करताना जसं तुम्ही म्हणता, की गुरु कसा असला पाहिजे, कसा केला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. खूप मग महत्त्वाचं आहे. त्याविषयी तुम्ही कसं लोकांना मार्गदर्शन कराल? मी अगदी इथे प्रामाणिकपणे सांगेन, की खरंच दासबोध उघडा आणि गुरु निश्चय नावाचा एक दशक आहे, हं. त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये एक चांगला गुरु कसा असावा ही सगळी लक्षणं दिलेली आहेत. ओके. आणि एक ढोंगी गुरु कसा असतो त्याचीही लक्षणं दिलेली आहेत. बरं. तर तिथे आपल्याला खूप सोपं पडतं हे. दुसरी गोष्ट, आध्यात्मिक पातळीवरती जर बघता, हं. तर गुरु कुठल्याही विषयातला असेल, आता संगीत शिकलात, हां. संगीताचे पण गुरु असतात. हो. कला शिकतात, नृत्य शिकतात, त्यांचे पण गुरु असतात. अध्यात्माचा गुरु पण असतो आणि सद्गुरू फक्त हे पद वेगळं असतं. ओके. ते गुरु मध्ये येत नाही. सद्गुरू का म्हणतो आपण? हं. सद्गुरूंचे अधिकार मोठे आहेत. सद्गुरू आपल्या प्रारब्धामध्ये कमी जास्त बदल करू शकतात. ओके. आपली जी काही कार्मिक क्लिन्सिंग आपण आत्ताच्या हं. लँग्वेजमध्ये म्हणतो, म्हणजे थोडक्यात प्रारब्ध, हां. त्याच्यामध्ये चढ उतार करू शकतात. मग हे सद्गुरूंचे अधिकार समजून घेण्यासाठी सद्गुरू लक्षणं वाचायला पाहिजे. मग ओके. सद्गुरू कोणाला म्हणावं? मग सद्गुरू असं मी म्हणतो, मी आज स्वामींना सद्गुरू केलं. हं. मग स्वामी सद्गुरू झाले का? मी ओह! आज शेगावच्या गजानन महाराजांना सद्गुरू मानतो, पण ते माझे सद्गुरू झालेत का? हं. या सगळ्याची उत्तरं दासबोधामध्ये आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. तर इथे आध्यात्मिक पातळीवर असं सांगितलं जातं किंवा आहे, अनुभवलं जातं, की जेव्हा तुमची एक विशिष्ट योग्य वेळ येते, हं. तेव्हा सद्गुरू स्वतःहून तुमच्याकडे येतात. ओके. मग शोधायची गरज नाही. शोधायची गरज नाही. आणि ते कुठेही असू शकतात. देहात असतीलच असंही नाही, ओके. पण तरीही ते तुमच्याकडे स्वतःहून येतात. मग ते दृष्टांतामार्फत होऊ शकतं, ते तीर्थक्षेत्रांच्या जाण्यामुळे होऊ शकतं, ते कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून होऊ शकतं, कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही माध्यमातून होऊ शकतं. पण ती एक विशिष्ट योग्य वेळ यायला लागते. ओके. मग मला सद्गुरू लवकर मिळावा ही आस असेल, हां. मग त्यासाठी काय केलं पाहिजे?
की हा मला आता लोकांचा प्रश्न सद्गुरू असतो. अनुग्रह पाहिजे, मग हं. मी कुठे जाऊ? अगदी सोपा मार्ग. तुमच्या आवडीच्या संतांना शरण जा. ओके. मला ब्रह्मचैतन्य गोंंदवलेकर महाराजांपाशी जास्त ओढ आहे का? त्यांच्या मागे लागा. ओके. मला गजानन महाराज जास्त ओढ आहे का? त्यांच्या मागे. कुठल्याही संतान शिर्डीचे साईबाबा असो, अं, अक्कलकोट स्वामी असोत, दत्त महाराज असोत, हं. गाणगापूर श्रीपाद श्री वल्लभ असोत, कुठल्याही एका संतांच्या मागे लागायचं अक्षरशः, ओके. की मग तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खरं तर. ओके. ओके. आपण थोडं परत मागे येऊयात. हं, मगाचा एक विषय होता, की संतांनी जे आयुष्य जगलं हं, आणि आत्ता आपलं जे आयुष्य आहे. मग लोकांचा असा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, की जसं संत करत होते, की नामस्मरण करणं, टाळ हातात घेणं, देवाचं नामस्मरण करणं. हे केलं, की म्हणजे देव मिळणार हे मान्य आहे. पण आज जमान्यात जगताना पैसा महत्त्वाचा आहे, काम करणं बरोबर महत्त्वाचं आहे. आहे. मग लोकांचं असं म्हणणं असेल, की मग आम्ही काय फक्त टाळ घ्यायचे आणि नामस्मरण करत बसल्यावर आमचा संसार चालणार आहे का? हं, मग या गोष्टीला आपण कसं बघता? अगदी बरोबर आहे ना. नुसतं टाळ घेऊन आणि नाम देऊन संसार चालणार नाहीच आहे आणि रादर संतांचं ते म्हणणं पण नाही आहे, हं, की आणि देवांचंही हे म्हणणं नाही आहे, की तू संसार सोड आणि माझ्या मागे लाग. उलट म्हणणं असं आहे आणि अ, तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पहिली भेट झाली, हं, अ, तेव्हा शिवाजी महाराजांना स्वतः खुद्द असं वाटलं, की अरे नाही, हे सगळं सोडून द्यायला पाहिजे आणि हं. महाराजांचा शिष्य बनून कीर्तन करायला पाहिजे. करेक्ट. तिथे स्वतः महाराजांनी हाच उपदेश दिला, ज्या कामासाठी तुम्ही आला आहात, हं. ते काम करता करताच तुम्हाला परमार्थ प्राप्ती आहे. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला संसार सोडून टाळ घ्यायची गरज नाही आहे. हं, आणि अशा वेगवेगळ्या उदाहरणं देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे उघडले. हं. त्यांना जो भाव एकदम वैराग्याचा निर्माण झाला आणि त्यांना धर्मरक्षणासाठी पुन्हा प्रेरित केलं. करेक्ट. त्यामुळे संतांचं म्हणणं खरं तर काय आहे, तुम्ही तुमचा प्रपंचच आधी नेटका करा हं, आणि त्याच्यातनं तुम्हाला जो वेळ मिळतो, हं, मग तो 5 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल, अगदी सोपी साधी प्रार्थना एवढीच पुरेशी असते, की देवा आज माझ्याकडून जे काही चांगलं झालं हं. तेही तुमच्या चरणांवरती, जे काही माझ्याकडनं चूक झाली जाणतेपणे अजाणतेपणे तेही तुमच्या चरणावरती, ओके. एवढी प्रार्थना सुद्धा पुरेशी होती. ह्याच्यासाठी ना मला एक गोष्ट सांगायला आवडेल आणि हं, आणि ती का सांगायला आवडेल, की आपण म्हणतो ना एखाद्या मोठ्या व्यक्तीने अ, एका एकाचं कौतुक करणं हं, किंवा आपण ती ती व्यक्ती जरा आपण ऑथेंटिक धरतो. हं, म्हणजे थोडक्यात मला समजा गाण्यातलं काही कळत नाही. हं. पण पंडित भीमसेन जोशी जर म्हणले, की "अरे, हा खूप सुंदर गातो बरं का. हां. याचं गाणं अतिशय उत्तम आहे." तर मग मला त्या व्यक्तीला होकार देता यायला पाहिजे. हां. मग मला गाण्यातलं कळत नाही ना, मग मी त्यांचा काय ॲनालिसिस करत बसायचं का? नाही. नाही. मग पंडितजी म्हणतायत म्हणजे तिथं होकार देता आला पाहिजे. करेक्ट. तसं खुद्द संत ज्ञानेश्वर महाराजांनी, खुद्द संत समर्थ रामदास स्वामींनी आणि खुद्द संत तुकाराम महाराजांनी आणि अनेक पुढच्या संतांनी एका अंबरीश राजाचं सगळीकडे कौतुक केलंय. ओके. हं. सगळ्या साहित्यात. अंबरीश नावाचा एक राजा होऊन गेला, हं, जो अत्यंत बुद्धिमान, अत्यंत हुशार, अत्यंत प्रामाणिक, आपल्या प्रजेसाठी जीव की प्राण देणारा, हं, सगळ्या सोयी-सुविधा राज्यामध्ये आहेत, नाही आहेत, प्रत्येकाची काळजी. म्हणजे एक असा सर्व गुणसंपन्न राजा, हं. की ज्याच्यावर प्रजा पण खूप खुश आहे ओके. आणि त्याचंच कुटुंबही खूप खुश आहे. सगळेजण समाधानी आहेत. कोणीही त्याच्यावर हल्ले करून त्याला हरवू पण शकत नाही, इतका तो शूरवीर पण आहे. ओके. असा अंबरीश राजा. मग प्रसंग असा घडला. आता अंबरीश राजा तर काही तपस्वी नाहीये. हं, कारण तो संपूर्ण त्याचं जीवन, संपूर्ण दिवस रोजचा हं. हा प्रजेसाठी देतोय आणि राज्य चांगलं चालावं, उत्तम चालावं, सगळीकडून सुरक्षित असावं, या सगळ्यासाठी तो कष्ट घेतोय. करेक्ट. पण त्याला एक सवय अशी छोटी आहे, की जेव्हा सगळं दिवसभराचं काम 17-18 तास काम करून हं, जे काही थोडाफार 5-10 मिनिटाचा वेळ मिळेल, तेव्हा फक्त देवघरात यायचं, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं, त्यांची थोडीशी पूजा करायची आणि हीच प्रार्थना करायची, की देवा, जे चांगलं आहे ते तुमचं आहे, जे चुकलं भूल असेल ते माझं आहे. ओके. बाकी सगळं आता तुमच्या चरणांवरती. एवढी एकच फक्त प्रार्थना. गंमत अशी घडली, अ, दुर्वासा मुनी म्हणून सगळ्यांना माहिती आहे. हं, त्यांना
त्यांना राग पटकन यायचा, अतिशय तापट हं. स्वभावाचे. तर दुर्वासा मुनी एक दिवस त्या अंबरीश राजाकडे आले आणि ते खूप छान त्यांनी स्वागत केलं. इतके मोठे तपस्वी आपल्याकडे आलेत, त्यांचा हं. सत्कार केला, सन्मान केला. आणि त्या दिवशी एकादशी होती आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीचं पारणं होतं. द्वादशीचं पारणं म्हणजे एक दुपारी उपास सोडायच्या आधी एक संकल्प पुरोहित हां. करतात आणि ते पारणं सोडतात, असं एक हां. प्रथा आहे. काही जण अजूनही करतात. तर दुर्वासा मुनी दुसऱ्या दिवशी असं ठरलं व्यवस्थित, की ते स्नानाला वगैरे जातील, त्यांची पूजा वगैरे करून घेतील आणि मुनी आले की आपण संकल्प सोडायचा आणि द्वादशीचं हां. पारणं त्यांच्याबरोबर जेवण करून, भोजन करून करायचं. पण दुर्वासा मुनी जे गेले सकाळी स्नान संध्येला, हं. पूजेला, बराच काळ आलेच नाही. खूप वेळ ओके. झाला. खूप वेळ राजाने वाट बघितली. तेव्हा राजाचे प्रत्येकाचे पुरोहित असायचे. हां. ते तिथी वगैरे हे सगळं पाळणारे असायचे त्यावेळी. आता द्वादशी लागेल थोड्या क्षणांमध्ये हं. आणि पारणं राहून जाईल. ओके. मग तरी अजून मुनी आलेले नाहीयेत. म्हणून मग पुरोहितांनी एक सल्ला दिला, की काय करा, द्वादशीचा पारण्याचा संकल्प सोडा हं. आणि 1-2 खडीसाखर खाऊन उपास सोडा आणि ओके. जेव्हा दुर्वासा मुनी परत येतील, तेव्हा मग त्यांच्याबरोबर भोजन करा. हं. असं ठरलं आणि ते संकल्प सोडून खडीसाखर खायला आणि समोरनं दुर्वासा मुनी यायला, ही ओके. एक वेळ झाली. आता दुर्वासा मुनींचा स्वभाव तापट आणि अत्यंत मोठे तपस्वी असल्यामुळे हं. थोडासा रागीट. त्यांनी ही समजूत घेतली, की ह्यानी मी यायच्या आधीच भोजन करून द्वादशीचं ओके. पारणं सोडून टाकलं. ही कथा आहे हां, हं. भागवतामध्ये आपल्या. आणि हा गैरसमज झाल्याने लगेच एकदम राग आला, चिडले खूप आणि जटामधनं एक केस काढला, मंत्र केला आणि असा आपटला. त्याच्यातनं एक खूप मोठी निगेटिव्ह शक्ती निर्माण झाली. एक ओके. राक्षसीने तयार झाली आणि तिला आज्ञा केली, मारून टाका त्याला. ओह! हा अपमान झालाय माझा. मी यायच्या आधी यांनी भोजन केलं, असा. त्याच्यामुळे ती राक्षसीण अंबरीश राजावरती धावून आली. हं. ती धावून आलेली दिसत्या क्षणी अंबरीशाने डोळे मिटले, महाविष्णूंचं स्मरण केलं हं. अतिशय मनापासून. स्मरण काय केलं, त्या पुढे गंमत येणार आहे त्याची. हं. ते स्मरण केल्या केल्या महाविष्णूंचं सुदर्शन चक्र सुटलं आणि ओह! पहिली ती राक्षसीण संपून टाकली. अंबरीश राजाला स्पर्श सुद्धा करू दिला नाही त्या राक्षसीने. ती राक्षसीण संपवली आणि ते सुदर्शन चक्र लागलं दुर्वासा मुनींच्या मागे. ओके. आता दुर्वासा मुनींना घाम फुटला, की आपलं काहीतरी गडबडलंय. हं. दुर्वासा मुनी पहिले गेले ब्रह्मदेवांकडे, हं. की ह्याच्यापासून वाचवा सुदर्शन. सुदर्शन चक्र सुटलं म्हणजे एकदा सुटलं, ते आता काम हं. संपवल्याशिवाय परत येत नाही. ब्रह्मदेव म्हणले, ते आहे कोणाचं? हं. त्यांच्याचकडे तुम्हाला जावं लागेल. तरी परत एक संधी म्हणून भगवान शिवांकडे गेले. हं. भगवान शिवांना विनंती केली, विष्णू महाराजांच्या सुदर्शन चक्रातनं मोकळं करा. हं. शिव पण म्हणले, ज्यांनी सोडले तेच परत घेऊ शकतात. मी हं. काही नाही करू शकत. एक गंमतशीर गोष्ट, पण हं. खूप मोठा संदेश देणारी आहे. मग आले महाविष्णूंकडे. महाविष्णूंची माफी मागितली आणि प्रार्थना केली, की मला वाचवा हं. तुमच्या ह्याच्यातनं. विष्णू म्हणले, ज्यांच्यासाठी सोडलं, हं. त्यांनी माफ केलं तर ते परत येईल. ओके. अरे बापरे! म्हणजे आता अजून काय, की आता अंबरीशाचे पाय धरायचे. हा हं. अजून एक मोठा त्यांना प्रसंगाला सामोरं जायचं. ओके. अंबरीश राजा मुळातच निरहंकारी आणि दयाळू हं. होता. अंबरीश राजांनीच प्रार्थना केली, की नाही, मी दुर्वासा मुनींना मारायची प्रार्थना केलीच नाही. माझी फक्त या राक्षसिणीपासून वाचवा एवढीच प्रार्थना केली आहे. ओके. त्यामुळे अंबरीशीच्याच या सद्भावामुळे हं. सुदर्शन चक्र परत घेतलं हं. आणि दुर्वासा मुनींनी तिथे पहिला हा सिद्धांत या कथेमध्ये विष्णूंना विचारून मांडला, की तपश्चर्येचं कंपॅरिझन जर केलं, तर हं. अंबरीशीची तपश्चर्या माझ्या तपश्चर्यापुढे एक नख सुद्धा नाहीये. हं. मग त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही सुदर्शन चक्र सोडू शकता. ओह! मग इथे भगवंताने हा संकल्प, सिद्धांत मांडला, जो तुमच्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर इथे छान मिळेल, की जो प्रपंच नेटका करतोय हं. आणि ती सगळी सेवा माझ्या चरणाशी ठेवतोय, ओके. त्याच्या प्रपंचामध्ये असलेली सगळी नाती संतृप्त आहेत. हं.
प्रजा पण सुखी आहे, कुटुंब पण सुखी आहे, पत्नी सुखी आहे, मुलं सुखी आहेत, आई वडील सुखी आहेत. हं. आणि अतिशय नेटका प्रपंच करणारा असा अंबरीश राजा, असा जो कोणी प्रपंच करत असेल, त्याच्या संकट समयी माझं सुदर्शन बाय डिफॉल्ट रक्षण ओके. करणार आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी अंबरीश राजाचं कौतुक केल्याचं अभंग आणि ओव्या येतात. ओके. तर मग सांगण्याचा हेतू काय, की आपलं आचरण जर हं. संतांनी सांगितल्याप्रमाणे असेल, तर आपली कुठलीही मोठी तपश्चर्या नसेल, तरी संकटसमयी भगवंताची मदत मिळणं हे तिथे होऊन जातं. जे वाह! आत्ताच्या काळाची आपल्याला गरज आहे. करेक्ट. वाह! आत्ता आपल्याला काय पाहिजे? संकटं खूप येतात. हं. कशी येतात, कुठून येतात आपल्याला कळत नाही. पण संकटसमयी भगवंताचं जर संरक्षण हवं असेल, सहाय्य हवं असेल, हं. तर त्याच्यासाठी संतांनी एक जीवनशैली सांगितली, जी तुमच्या रोजच्या सवयींवर अवलंबून नाहीये. हं. तुम्ही काय खाता, काय पिता ह्याच्यावर अवलंबून नाहीये. हं. ती तुमच्या आतून असलेल्या भावनेवरती अवलंबून आहे. करेक्ट. तर अशी जीवनशैली समजून घ्यायचं, हे संत साहित्यातनं आपल्याला वाह! मिळतं. मग मला भगवंताचा अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. करेक्ट, करेक्ट. वाह! क्या बात आणि आहे. म्हणजे आपण आपल्या संतांवरती विश्वास नाही ठेवायचा, तर मग कुठे कोणी ठेवायचा? ठेवायचं. बरोबर. येस. म्हणजे मला वाटतं या कथेतून एक शिकलं पाहिजे, की देवाकडे जाताना संकटात न जाता रोजच्या जीवनशैलीमध्ये हं. नतमस्तक होणं बरं. हे महत्वाचं आहे. जेणेकरून तुमच्यावर संकट आलं हं, आणि तुम्ही फक्त हाक दिली, हं. तर भगवंत तुमच्यासाठी येतील. येतील. येस. अगदीच बरोबर आहे. वाह! अगदीच बरोबर आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा सिद्धांत संत साहित्यात मिळतो. कुठल्याही संतांनी कधीही आणि कुठल्याही वेळेला असं अजिबात सांगितलेलं नाहीये, की मी हाक मारली देवाला म्हणजे चमत्कार घडेल. हां. देवाला संकटांशी झुंजण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे. हं. आपल्या कर्मातूनच आपल्याला त्या संकटांचं निवारण करायचं. करेक्ट. त्या प्रयत्नांना यश देणं हे देवाचं काम आहे. वाह! अजून एक सिद्धांत ह्याला अनुसरून भगवद्गीतेमध्ये असा एका ठिकाणी येतो, की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तुझ्या जीवनाला एक ध्येय असलं पाहिजे. हं. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जे ज्या गोष्टी तुला शिकाव्या लागतील, त्या सगळ्या गोष्टी आधी तू शिकायच्या. ओके. त्याच्यातलं संपूर्ण कौशल्य आत्मसात करायचं आणि असहाय्य कष्ट करायचे. ओके. आणि ते असहाय्य कष्ट करून सुद्धा तुला जर अपेक्षित यश मिळत नसेल, हं. तेव्हा मला हाक मार. ओके. हा खरा सिद्धांत सांगितलाय. अधिष्ठानम तथा करता. आधी तुझं अधिष्ठान पाहिजे. मला संकट आलं, देवाला हाक मारली, चमत्कार झाला, संकट गेलं. हे कदापिही घडणार नाही, हेच संतांनी सांगितलं. तर खूप सुंदर तुम्ही हा थॉट मांडलाय. पण आपण सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात बघतो, की संकट आलं, की मग देव आठवतो. मग देवाची आराधना केली जाते आणि मग त्या संकटातून समजा बाहेर नाही आलं, हं. तर मग असं होतं, की मग देवच नाहीये. मग देव आमच्याकडे बघतच नाही. ह्या जगात देव नाहीच आहे, अशी भावना कुठेतरी तयार होते. असे खूप सारे लोकं आपण बघतो. मग या लोकांना कसं समजवता येईल, की संकटसमयी देवाकडे न जाता रोजच्या जीवनामध्ये आपल्याला देवाची आराधना केली पाहिजे? बरोबर. या प्रश्नाला ना खूप वेगवेगळे कंगोरे असे आहेत आणि संत साहित्याचाच आधार घेऊन असं सांगता येईल, की मुळामध्ये आपल्या जीवनामध्ये संकटं येणारच नाहीत, असं होऊ शकत नाही. हं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जी काही संकटं आपण घेतो, जेवढी झेलतो, त्या संकटांमधून खरं तर आपली एक आत्मिक प्रगती होत असते. ओके. तुम्ही अगदी साधी कल्पना करून बघा, की एखाद्या व्यक्तीची अशी एक उदाहरणार्थ एक कल्पना करू, की जन्म झाला, बालपण सुखात गेलं, तरुणपण आलं, चांगल्या सगळ्या सुविधांमध्ये अतिशय सहज आणि हं, छान गेलं, कुठला संकटाचा स्पर्शच झालेला नाही. हं. अशा व्यक्तींची बौद्धिक ग्रोथच होत नाही. ओके. भक्ती आणि देव आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू. हं, मुळात त्या व्यक्तीचं स्वतःविषयीचं आयुष्याबद्दलचं चिंतनच होणार नाही. हं. जर काही जीवनाचे फटकेच बसले नाही तर. ओके. त्यामुळे मुळात संकटं आली पाहिजेत आणि ती आपल्याला चांगल्या सकारात्मकतेने त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. मग ते सामोरं कसं जायचं याच्यासाठी संत साहित्याचा अभ्यास. ओके. मग तिथे आपण तुकाराम महाराज इथे काय म्हणतील, गोंंदवलेकर महाराज इथे काय उपदेश देतील, गजानन महाराज इथे काय सांगतील, असं सगळ्यांचा उपदेश जर समजून घेतला ना, त्याच्यात हा सारांश कळतो, की बाळा तुला संकटं कोणाला नाही आली. हं. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना संकट आली. बरोबर. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला जन्मापासून संकट आली. करेक्ट.
सगळ्यात जास्त अवघड आयुष्य भगवान श्रीकृष्णांचं गेलेलं आहे हं. अवतार कार्यामध्ये. स्वतः भगवंत असून. हो. म्हणजे ज्यांनी स्वतःचं विश्वरूप दर्शन अर्जुनाला एका ठिकाणी दिलंय, हं. तरी सुद्धा चारित्र्य भगवानांचं बघितलं, चरित्र संपूर्ण, तर ते संकटांनी भरलेलं आहे. हं. त्यामुळे संकटांमध्ये सामोरं जाण्यासाठी जी एक सकारात्मकता पाहिजे, ती आपल्याला इथून कुठून अशी मिळत नाही. सेल्फ मोटिव्हेशन आपण त्याला म्हणू हां. समजा आत्ताच्या भाषेत, की मला कसं पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे. हं. हा एक मुद्दा झाला, जो आपण संतांच्या अभंगातनं शिकू शकतो. हं. दुसरा एक कंगोरा असा आहे, मनुष्य अतिशय सहज त्याचा स्वभाव घडलाय. म्हणजे ह्याच्यात मनुष्याचा दोष नाहीये, तर माझाही दोष असू शकतो, की आपण जी काही कर्म करतो आहोत हं. प्रपंचासाठी आणि काहीतरी संकट आलंय, त्याचं आत्मपरीक्षण होत नाही. हां. बऱ्याचदा ते संकट आपल्याच चुकांमुळे आलेलं असतं. करेक्ट. 90% 95% म्हणा. हं. एखादा बिझनेस असेल, नाही सक्सेस होतोय. काहीतरी बिझनेसमध्ये चुकलेलं आहे. हां. हे आपण ॲक्सेप्ट नाही करत. करेक्ट. एक अहंकार असतो, एक अर्धवट ज्ञान असतं. हं. 4 लोकांनी काही वेगळंच सांगितलेलं असतं. अशा प्रकारे आपण जर काही करत असू, तर त्याचं आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे, की आपण हं. करतोय ते बरोबर आहे. करेक्ट. जर बरोबर असेल, तर यश येणार आहे हा सिद्धांत आहे. जे हां. चुकेल तिथेच अपयश आहे हा सिद्धांत आहे. हां. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या. आता अजून एक उदाहरण इथे असं देता येईल, की संगीत शिकत असतो. हं. गाणं असेल, एखादं वाद्यवादन असेल, एखादं इन्स्ट्रुमेंट असेल. रियाज खूप महत्त्वाचा ठरतो. हो. ज्याचा रियाज प्रचंड डोंगरा एवढा असेल, हं. तो तुम्हाला स्टेजवर परफॉर्म करताना दिसेल. करेक्ट. स्वराचं अधिष्ठान आपल्यात यायचं आहे. एक स्वर आपल्यात अंतर्भूत होणार आहे. हं. त्याच्यासाठी त्या स्वराला आपल्या हृदयामध्ये बसण्यासाठी ची जी जागा आहे, ती हं. जागा स्वच्छ पाहिजे. करेक्ट. ती जिथे जागा मलिन असेल, तिथे स्वर येत नाही. हं. मग किती रियाज करा. अरे, मी खूप वर्ष शिकतोय, पण एका लिमिटच्या पुढे मला वाजवता येत नाही, गाता येत नाही. हं. असं आहे. त्यामुळे सकारात्मकता कशी पाहिजे? मग प्रार्थना कुठली पाहिजे? म्हणून मग आत्ताच्या काळामध्ये ही जी सवय लागलेली दिसते, ही अशी दिसते, की अरे, मुलाला नोकरी लागत नाही, चला अक्कलकोटला. हं. मुलीचं लग्न ठरत नाही, आमका अ, एका ज्योतिषाने सांगितलं शांती करा. हं. मग काय माझी वास्तूच होत नाही, पैसाच टिकत नाही. ज्या ज्या प्रापंचिक अडचणी आहेत, त्याला आपण संतांच्याकडे जातो आणि स्वामींचे अनुभव सुद्धा अनेक लोकांना येतात. हं. पण स्वामींचं शिष्यत्व तुम्हाला मिळालं. हां. तिथे भक्ती वेगळी आहे. तिथे तुमची जबाबदारी वेगळी आहे. करेक्ट. तिथे तुमची जीवनशैली वेगळी आहे. त्यामुळे देवाला प्रार्थना करायला पाहिजे. नक्कीच करायला पाहिजे. मग तिथे देवाचा रोल काय राहील? तो तुम्हाला चमत्कार नाही करणार. तुम्हाला हं. योग्य दिशा दाखवेल, हां. की बाबा तुझं हे चुकलं होतं. तू हे बदल म्हणजे तुझ्या परिस्थितीत बदल घडेल. हां. करेक्ट. परिस्थिती बदलायची आपणच आहे. हं. संकटाला सामोरं जायचंय आपणच आहे. आणि त्याच्यातनं बाहेर पडायचंही आपणच आहे. फक्त ती सकारात्मकता कुठून आणायची? करेक्ट. मग ती तुम्ही देवाकडे जाऊन मागू शकता. ती तुम्ही प्रार्थना करून मागू शकता. ती तुम्ही संत साहित्यामध्ये समजून घेऊन पुढे जाऊ शकता. असा त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. मग आपण प्रार्थनेचा तुम्ही आत्ता विषय घेतला. मग समजा लोकांना हा प्रश्न पडतो, की देवासमोर जाऊन फक्त नतमस्तक होणं हं, आणि आपल्या मनातलं मागणं सांगणं, हं, यापेक्षा रोजच्या जीवनामध्ये समजा आपल्याला ती प्रार्थना जर म्हणायची आहे, तर हं. अशी कुठली प्रार्थना असू शकते? एक प्रार्थना छान मला माहिती आहे, जी भागवत सप्ताहामध्ये बऱ्याचदा मी ऐकली आहे. अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार ही प्रार्थना गातात. हं. हवं तर ते मी तुम्हाला थोडीशी शेअर करू शकतो. चालेल ना. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटून या, भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडा परी.
संकटांशी झुंजण्याला हात दे मजला 10. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा. संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा. सारथी होऊन आता आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी. देह हा कर्मात सरुनी सफल हो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. वाह! क्या बात है! म्हणजे बघा पूर्ण आयुष्य जगतो जे आपण ते पूर्ण या प्रार्थनेमध्ये आहे. आहे. पण मग आता ज्यांनी कोणी ही लिहिली असेल प्रार्थना, त्याचा अभ्यास असा करायला पाहिजे. माझी संकट घालव ही प्रार्थना नाहीये. हं. त्या संकटाला झुंजण्यासाठी मला करेक्ट. 10 हात दे. हं. मग आता हे 10 हात प्रतिकात्मक झाले. म्हणजेच काय? तुमच्या संकटांना थोडं कमी करण्यासाठी, तीव्रता करण्यासाठी आणि पुढे जाऊन ते पूर्ण नाहीसं करण्यासाठी ज्या लोकांचा तुम्हाला सपोर्ट त्या क्षणाला गरजेचा आहे, हां. ती लोकं भेटवण्याचं काम देव करतं. ओके. देह हा कर्मात सरुनी म्हणालाय. म्हणजे माझ्या देहाकडून सातत्याने कर्म झाली पाहिजेत, पण ती कुठली सत्कर्म झाली पाहिजेत. हं. आणि ती अशी झाली पाहिजेत, की जेणेकरून देवाला वाटलं पाहिजे, "अरे, ह्याच्या जवळ आहे, आपण थांबू." करेक्ट. आता इथे परत तुकाराम महाराजांचा का आपण संत साहित्यातनं समजून घ्यायचं आहे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, हं. भगवंत जाण त्याचे जवळी. काही मोठी तपश्चर्या करावी लागत नाही. आपलं मन निर्मळ ठेवायचं. मग गंगेचं उदाहरण का दिलं? असं का नाही म्हटले? असा विचार करायला लागतो अभ्यास करताना. जैसा चंद्र आहे तैसे ज्याचे मन का नाही म्हटलं? हं. जैसा सूर्य आहे तैसे ज्याचे मन. जैसा डोंगर आहे तैसे हे का नाही आलं? हं. जैसी गंगा वाहे. गंगा सुद्धा मन नाही. गंगा वाहते कशी मन पाहिजे. हं. इथे संत साहित्याचा अभ्यास आहे, की जे काय आपल्या आयुष्यामध्ये इतर लोकांच्या त्रासाने घडतं. हं. इतर लोकांच्या त्रासाने आपल्यावर संकट येतात. तर ते वाहून गेलं पाहिजे. मग एक सोप्या भाषेमध्ये अ, एका ठिकाणी मी ऐकलं हे वाक्य, की मी कोणाचं चांगलं केलंय हं. किंवा कोणासाठी काहीतरी चांगलं केलंय, हं. हेही लक्षात राहू नये. हं. आणि कोणी माझं काय वाईट केलंय, काय त्रास दिलाय, हेही माझ्या लक्षात राहू नये. असं जेव्हा मी मन ठेवतो, हं. तेव्हा भगवंत आपल्या जवळ असतो. ओके. हा संतांचा निश्चयात्मक सिद्धांत आहे. म्हणजे आचरणात आणलं तर लगेच अनुभव आहे, असा त्यांनी सांगितलेला सिद्धांत. म्हणजे आजच्या लोकांना हेच कठीण जातंय, करेक्ट. की मी एखाद्यासाठी खूप करतोय हं, आणि तो माझ्यासाठी काहीच करत नाही. या हं. भावनेमध्येच आपण अडकलोय. इथेच सगळा विषय सुरू होतो. अ, अरे, तू मला चिमटा काढला का? थांब. आता तू म्हणजे तू मला चिमटा काढलास, याची शिक्षा मी तुला किती मोठी द्यायची हे मी ठरवणार. हं. मग तो चिमटा काढणंच विसरून गेले. मग इथेच अजून एक मोरोपंतांचं एक खूप छान आर्या येते. बरं का, अतिशय सुंदर हं. आर्या आहे. या लाभी हर्ष नको, विषादही नको, निंदा प्रशंसा नको, हानीचा मनी शोक तू करू नको, देही अहंता नको, कोणाचे इति कृत्य ते स्मरू नको, हे माझे हे तुझे नको, आप्तांसी ममता नको, गुरुपर ब्रह्मासी सोडू नको. 4 ओव्यांमध्ये, 4 चरणांमध्ये एक मोठा संदेश. लाभ झाला तरी खूप हर्ष करून हं. उडून जाऊ नकोस. हानी झाली तर त्याचा शोक धरू नकोस. करेक्ट.
निंदा केली तीही विसरून जा, प्रशंसा केली कोणी तीही विसरून जा. कोणाचे इतिकृत्य म्हणजे चांगलं केले तेही हां. नको आणि वाईट केले तेही नको. आणि आपतांशी ममता नको, म्हणजे ह्याचा गहन अर्थ असा आहे, म्हणजे याचा अर्थ काही आपला आप्तसुख्यांवर प्रेम करायचं नाही अशातला हां. भाग नाही. त्या ममतेत असं अडकायचं नाही की त्याच्यासाठी आपल्याकडून काहीतरी दुष्कृत्य होईल. करेक्ट. कारण असं पण घडतं ना, एखाद्या व्यक्तीवर अति जास्त प्रेम असल्यामुळे हं. एखादी व्यक्ती दुष्कृत्य करायलाही तयार होतो, जे करेक्ट. आता आपण हो. लेटेस्ट केसमध्ये अनुभवतोय. बरोबर. लोहगड. करेक्ट. अगरवाल केस. मग हे कशासाठी झालं? हं. इथं आपटांची ममता नको. हं. का तर आप्तस्वकीयांच्या ममतेमुळे माझ्या हातून दुष्कृत्य होऊ नको एवढीच काळजी घ्यायची. ओके. मग असे संत साहित्यातलं सगळं आपल्याला सापडतं, की मग नेमकं आपण कसं वागलं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे, नेमकी भक्ती म्हणजे तरी काय, हं. नेमकी रोजची उपासना म्हणजे तरी काय, मग नेमकी नेमकी शैली अशी काय आचरू, म्हणजे की देवा सांग मी नेमका वागू कसा. करेक्ट. मग ही सगळी जर उत्तरं मिळाली आणि त्या उत्तरांप्रमाणे जर आपल्या आयुष्यात आपण तसे तसे आचरण बदल करत गेलो, तर देवाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, हे वचन संतांनी देऊन ठेवलेलं आहे, वाह! करेक्ट. जे आपल्याला साहित्यातनं बघायचं. म्हणजे आता सगळं संत साहित्यामध्ये आहे आणि ते आपल्याला आचरणात आणायचं आहे. पण आता जर बघायला गेलं रोजच्या जीवनात समजा हे सगळं आणायचं असेल, तर ज्ञानेश्वरी खूप मोठी आहे, दासबोध मोठा आहे. मग यातल्या कुठल्या गोष्टी आपण रोजच्या आचरणामध्ये आणू शकतो? काय शिकू शकतो? आत्ता जो काळ चालला आहे ना, त्याच्यामध्ये एक बदलाव आपल्याला असा, कारण आता दासबोध वाचून त्याचा अभ्यास करणं हेही हं. खरं शक्य नाही. ज्ञानेश्वरी पण तितकी सोपी नाही हं, समजून हं. घेण्यासाठी. मग आता काळाप्रमाणे जे बदल घडलेत, की आपल्याकडे काही माध्यमं उपलब्ध आहेत. हं. अ, हरिभक्त परायण चारुदत्त बुवा आपळेंची अतिशय सुंदर कीर्तनं, हां. एक एक दीड दीड तासाची, ज्याच्यात आपल्याला खूप गोष्टी समजून घेता येऊ शकतात, ती यूट्यूबवर हं. अवेलेबल आहेत. प्रवचनं अवेलेबल आहेत. संत बाप्पा चैतन्य महाराज देगलूरकरांची हां. प्रवचनं, यांच्या या थोर विद्वान संतांच्या कीर्तनांच्या माध्यमातून आपण नुसतं श्रवण केलं हं. आणि एक एक गोष्ट जर समजून घेतली, तर आपल्याला खूप मोठा लाभ मिळेल. अनेक अभंगांची निरूपणं आपले बुवांची आहेत, मकरंद बुवांची आहेत, भागवतची कीर्तनं आणि कथा यूट्यूबवरती अवेलेबल. आता ते ऐकण्यात, समजून घेण्यात आपल्याला कमी वेळ लागेल हां. आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला फायदा होईल. तर ओके, ते करू ओके. शकतो. आता एक शेवट मला असं विचारायचं आहे, की बाबा आता जसं म्हणलं, की आपण जे कर्म करतो तीच कर्म आपलं सुख आणि दुःख ठरवतं. बरोबर. ओके. मग रोजच्या जीवनात जगताना एका व्यक्तीने त्याचं आयुष्य जगताना काय गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून त्याचं आयुष्य खूप सुंदर आणि सुखदायी होईल? सुंदर आणि सुखदायी होण्याचा अतिशय मोठा राजमार्ग म्हणजे सद्गुरू कृपा होणे हा होय. ओके. मग सद्गुरूंची भेट लवकर व्हावी, सद्गुरूंचा अनुग्रह लवकर व्हावा, हं. यासाठी प्रयत्न केले तर जास्त चांगलं. बाकी सगळं सद्गुरू सांभाळतात. कारण अशी ओके. कुठलीच एक स्पेसिफिक लाईफस्टाईल नाही, की हे हं. केलं की सुख मिळेलच म्हणून. ओके. कारण आपलं फक्त ह्या जन्माचं नसतं. अनेक जन्मांचं आपण हां. घेऊन आलेलो असतो. त्याचा आवाका आपल्या हातात नाही. करेक्ट. मग ते काम सद्गुरू करतात. म्हणून संतांनी पण पुन्हा हेच सांगितले, "सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, हं. धरावे ते पाय आधी आधी." ओके, ओके. मग त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे गरजेचं रोजच्या आहे. जीवनामध्ये. बरोबर. ओके, किंवा कुठल्याही संतांना मनापासून शरण जा. ओके. कुठल्याही तुमच्या आवडीच्या गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, गोंदवलेकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज, मुक्ताबाई, कुठल्याही एका दैवी, अक्कलकोट स्वामी, दैवी दत्त महाराज, श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती महाराज, या संतांना शरण जाण्यात आपलं कल्याण आहे. ओके, ओके. आणि मला असं वाटतं, की सगळे आत्ता जे वारकरी पंढरपूरला निघालेत, बरोबर. त्यांनी पांडुरंगाला शरण गेलेत ते अगदी. आणि त्या भावनेनेच ते वारीमध्ये येतात आणि ती बरोबर. वारी पूर्ण चालून पांडुरंगाचं दर्शन घेतात, जेणेकरून त्यांना ते एक सुख मिळतं. बरोबर. सो हेच आपल्याला लोकांना सांगायचं आहे अर्थात. येस. सो तुम्हाला असं वाटतंय, की तुम्हालाही आनंदी जीवन जगायचंय आणि तुम्हाला असं वाटतं, की तुम्हाला अध्यात्माची तुमची जी काही एक वाटचाल आहे, ती वरच्या लेव्हलला न्यायची आहे. सो तुम्ही रोज प्रार्थना करा. संकट समयी देवाला आठवू नका. सुरुवातीपासूनच देवाला जर तुम्ही शरण गेला, तर देव तुमच्यावर संकट आल्यानंतर त्यातून अलगद तुम्हाला तारायला नक्कीच मदत करेल. सो हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलंय. खूप सुंदर हा पॉडकास्ट झालाय. तुम्हाला जर हा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर
तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि तुमच्या सर्व टीमला माझे मनापासून आभार. काही धन्यवाद. चुकलं असेल तर ते माझं आहे. ते चांगलं असेल ते सद्गुरूंचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.